नमस्कार मंडळी, बापूब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे या कार्यक्रमात तुमचे स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहे साऊंड हिलिंग हे नेमकं काय असतं आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो. आपण शाळेत प्रयोग केला असेल ट्युनिंग फोर्कचा. 2 ट्युनिंग फोर्क असतात. एक ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होत असतो आणि दुसरा जो व्हायब्रेट होत नसतो, स्टेल असतो, तो त्याच्या समोर आणला तो सेम फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट व्हायला लागतो. तसंच आपल्या शरीरातही कंपन होत असतात. काय? आपली प्रत्येक पेशी, प्रत्येक सेल कंपन करत असते सतत. हम्म. आणि आपले विचार, आपण काय करतो, या सगळ्याला व्हायब्रेशन असतं. युनिव्हर्समध्ये सगळीकडे व्हायब्रेशन आणि एनर्जी कायम प्रेझेंट असते. हे जे बोल्स आहे त्याचे हिलिंग व्हायब्रेशन्स आहेत. आपल्या बॉडीचे जे व्हायब्रेशन्स असतात ते आपल्या जीवनशैलीमुळे, स्ट्रेसमुळे इम्बॅलन्स होतात. आणि मग तिथून आपल्याला शारीरिक, मानसिक प्रॉब्लेम्स चालू होतात. हे ट्युनिंग फोर्क एक्सपेरिमेंट सारखंच हे हिलिंग व्हायब्रेशन्स ह्या इन्स्ट्रुमेंट्सचे जेव्हा तुमच्या शरीराच्या जवळ येतात तेव्हा तुमचे शरीराचे व्हायब्रेशन्स पण आपोआप बॅलन्स होतात. तर हे सगळं ध्वनी आणि ध्वनिकंपन व्हायब्रेशन्स ते आहेत. हे जे समोर तुम्ही बघतायत हे सगळे आहेत क्रिस्टल बोल्स. ओके. हे वेगवेगळे साईज, वेगवेगळे कलर्स आहेत आणि वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचे आहेत. हे कलर्स चक्रानुसार आहेत आणि प्रत्येक चक्राशी हे बोल्स लिंक्ड आहेत. चक्राज म्हणजे ऊर्जा केंद्रे. ती दिसत नाहीत पण ती आपल्या शरीरात आहेत, आपल्या स्पाईन मध्ये आहेत ती. तर मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवते, सगळं अजून दाखवते. मूलाधार चक्र जे असतं तिथे ब्लॉकेजेस कसे ओळखले जातात की भीती असेल, सर्वायवल कसं होईल, पैसे मिळतील की नाही, माझं जीवन पुढे कसं चालेल. तर जे फिअर असतं ते इथे ब्लॉकेज म्हणजे रूट चक्रामध्ये ब्लॉकेजमुळे येतं. तर रूट चक्र हिलिंगची गरज असते तिथे. स्वाधिष्ठान चक्र क्रिएटिव्हिटीचं चक्र आहे. तर जिथे क्रिएटिव्हिटी कमी होते किंवा एक्सप्रेशन नसतं, आपण क्रिएटिव्ह एक्सप्रेस नाही करू शकत, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम्स असतात, सेक्शुअलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, ते स्वाधिष्ठान चक्र हील करण्यात. आणि हे योगामध्ये पण आहे हीच गोष्ट, साऊंड हिलिंग मध्ये पण आहे. योगा आणि साऊंड हिलिंग खूप लिंक्ड आहे. नंतर हे आहे मणिपूर चक्र, जे बिंबीच्या मागे असतं, नाभीच्या मागे असतं, मणक्यामध्ये, जिथे करेजची कमी आहे, साहस, जिथे फिअर आहे, नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे पोटाचा भाग हे गव्हर्न करतं, त्यामुळे जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, पचन संस्थेचे प्रॉब्लेम्स आहेत ते असतील तर मणिपूर चक्र हील करण्याची आवश्यकता असते. हार्ट चक्र, अनहत चक्र. अनहत चक्र रिस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, हा पूर्ण छातीचा भाग जो लंग्स, हार्ट ज्याच्यात येतं, त्या हार्ट आणि रेस्पिरेटरी सिस्टीमची, श्वसनाचे जे असतील प्रॉब्लेम्स, हृदयाचे, ते हील करतं. आणि लव्ह अँड कंपॅशन म्हणजे प्रेम स्वीकारण्याची एक जी वृत्ती नसते काही लोकांमध्ये की अरे कोणी माझ्यावर प्रेम करते, अरे का बरं, पण ह्याला काय पाहिजे, का बरं, म्हणजे काहीतरी, म्हणजे ते सुद्धा तिथे पण हिलिंगची गरज असते की आपण स्वीकारूच नाही शकत, आपल्याला डाऊट येतो स्वतःवरच आणि मग त्याच्यामुळे प्रेम देऊ पण नाही शकत. पण प्रेम देणं म्हणजे लव्ह, कंपॅशन सगळ्यांसाठी. मग कसं, जसं प्रेम आहे आपण आपल्या मुलावर तर करतोच, पण दुसऱ्यांच्या मुलावरही प्रेम करणं किंवा युनिव्हर्सल, म्हणजे त्याचे लेवल्स असतात. तुम्ही अध्यात्माते कुठल्या लेवलला जातायत तिथे हे अनहत चक्र, तिथे ते हिलिंग लागतं तिथे. त्यामुळे जे लोक असतात ना की ते खूप सोशल सर्व्हिस करतात,
जसं सिंधुताई सपकाळ होत्या, इतक्या मुलांना सांभाळलं स्वतःच, एक सोपं नाहीये. बरोबर. त्यांचं हे अवेकंड असतं चक्र. म्हणजे असं काही ते प्रॅक्टिस करूनच होतं. तुम्ही बऱ्याचशा डान्सर्सचं पण अवेकन होतं, सिंगर्सचं पण होतं, शास्त्रीय संगीत जे गातात, किंवा तुम्ही कुठली गोष्ट अगदी मन लावून केली की तुम्ही अगदी भान हरपलंय तुमचं शरीराचं, मनाचं, आणि तसं तुम्ही एखादी गोष्ट स्पोर्ट्स खेळतायत, गाणं म्हणतायत, डान्स करतायत, पेंटिंग करतायत, तरी तुमचे चक्रच अवेकन होतात. आणि ब्लॉकेजेस क्रिएट कशाने पण होतात, जसं निगेटिव्ह थिंकिंग असेल, किंवा तुमचे काही एक्सपिरियन्स असेल, किंवा तुमचं पेरेंटिंगचं काही प्रॉब्लेम असेल, तर त्याने पण कुठल्याही चक्रात ब्लॉकेज येऊ शकतं. त्यामुळे आपल्या सगळ्या चक्रांच्या हिलिंगची गरज असते. हे आपण बोललो थायरॉइड, जिथे आपण एक्सप्रेस नाही करू शकत, कम्युनिकेशनचं चक्र येते. त्यामुळे जे लोक अगदी मासेसला इन्फ्लुएन्स करतात ना, त्यांचं हे ऍक्टिव्ह असतं खूप, विशुद्धी चक्र. कारण कितीतरी म्हणजे लाखो लोक त्यांचं ऐकतात, लीडर्स असतात जे इन्फ्लुएन्स करतात बोलण्याने. हे आहे हे तिन्ही, हे वरचे चक्र आहे चारी, हे जास्त आध्यात्मिक चक्र आहेत. आणि हे जास्त बॉटम चक्र, लोअर चक्र जे म्हणतो, हे जास्त आपल्याला ह्या जगात राहायचंय आणि चालू ठेवायचंय आपलं, तर त्याच्यासाठी हे लागतं आपल्याला, की सर्वायवल, क्रिएटिव्हिटी, रिप्रोडक्शन, नंतर ॲम्बिशन वगैरे हे देतं असं. आणि मग इथून लव्ह, कम्पॅशन, कम्युनिकेशन, आणि हे आध्यात्मिक अजून ह्याचे बरेच खोलात गेलो तर बऱ्याच गोष्टी आहेत. हे आहे इंट्युशनचं, जे आपण थर्ड आय म्हणतो किंवा आज्ञा चक्र म्हणतो. तर आणि हे आहे सहस्रारा, क्राऊन चक्र, जे इथे असतं. हे असतं डिव्हाइन अलाइनमेंटसाठी, आपण जोडले गेलेलो आहोत एका मोठ्या पॉवरशी, देवाशी. देव सगळ्यांचे वेगवेगळे असतात, म्हणून डिवाइन पॉवर आपण जे म्हणतो त्याच्यासाठी सहस्रारा चक्र असतं. हे बोल्स आहेत, हे मेटल बोल्स आहेत, जसं मी सांगितलं सर्टन मेटल्सचे बनलेले असतात. हे बेली बोल म्हणतात ह्याला. हे खालच्या 3 चक्रांसाठी आम्ही वापरतो. मेटल बोल्स मध्ये पण 7 चक्रा बोल्स येतात, 7 चक्रांचे. पण हे जे 3 आहेत जे आम्ही थेरपीसाठी सहसा वापरतो, हे खालच्या 3 चक्रांसाठी हे मोठं असतं बेली बोल. नंतर हार्ट चक्र आणि थ्रोट चक्र, अनाहत आणि विशुद्धीसाठी हे हार्ट बोल आहे. या प्रत्येक बोलची फ्रिक्वेन्सी वेगळी, थिकनेस वेगळा, शेप वेगळा आहे, आवाज वेगळा आहे, व्हायब्रेशन वेगळं आहे, आणि त्याचा परिणामही वेगळा आहे. आणि हे जे आहे युनिव्हर्सल बोल आहे, हे ह्याच्यासाठी वापरतो, आज्ञा चक्रासाठी आणि सहस्रारासाठी. म्हणजे हे वेगवेगळे लोकांच्यासाठी वेगवेगळे वापरायचे असतात की सगळ्यांच्यासाठी? साऊंड हिलिंग मध्ये एक असतं, 2 गोष्टी आहेत. एक आहे ग्रुप साऊंड बाथ, जे ग्रुपमध्ये करतात, जिथे बरेच लोक असतात तिथे आम्ही सगळेच बोल्स ठेवतो आणि सिम्फनीमध्ये प्ले करतो, त्यांना रिलॅक्सेशन, त्यांचं नर्वस सिस्टीम काम डाऊन करण्यासाठी, त्यांना झोप चांगली येण्यासाठी. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण ते साऊंड बाथ मध्ये आम्ही वापरतो. हे बाकी इन्स्ट्रुमेंट सगळे व्हाईट साऊंड इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात त्याला. हे सगळे असे म्युझिकल नोट्स आहेत ह्याचे, तर त्याचाही वेगवेगळ्या चक्रांवर पण परिणाम होतो आणि रिलॅक्स काम डाऊन करतात हे तुम्हाला. हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स हे साऊंड बाथ मध्ये वापरले जातात. दुसरं होतं 1-to-1 थेरपी, म्हणजे तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वर्टिगो आहे, मायग्रेन आहे, तुम्हाला ऑटोइम्युन डिझीज आहे, तर त्याच्यासाठी थेरपीज होतात आणि त्या थेरपीचे प्रोटोकॉल असतात. मी आता एक एक इन्स्ट्रुमेंट वाजवून दाखवते. हे युनिव्हर्सल बोल आहे, जे पहिल्या 2 चक्रांसाठी वापरतो. बेली बोल. हार्ट बोल. त्याला ओशन पण म्हणतात. नावाप्रमाणे समुद्राच्या ज्या लाटा असतात त्याचा आवाज आहे. पाण्याचा जो आवाज असतो तो स्वादिष्ठान चक्र हील करतो. पाण्याचा आवाज म्हणजे झऱ्याचा आवाज, नदीचा आवाज, कुठलाही सुंदर पाण्याचा आवाज असेल, धबधब्याचा आवाज,
तो स्वाधिष्ठान चक्र हील करतो. साऊंड हिलिंग मध्ये ओशन ड्रम आणि रेन स्टिक इथे आहे जे पाण्याचा आवाज करतात. तर ओशन ड्रम हा लाटांचा आवाज करतो, समुद्राच्या लाटांचा. ही रेन स्टिक आहे, ही पावसाचा आवाज करते नावाप्रमाणे. ही स्वाधिष्ठान चक्रसाठी वापर होतो. आणि साऊंड बाथ मध्ये या सगळ्यांची एक छान सिम्फनी, एक छान म्युझिकल सिम्फनी तयार होते. त्यामुळे रिलॅक्सेशन, डीप रिलॅक्सेशन मध्ये जातो आपण. याला झेन ड्रॉप्स म्हणतात. हे बोल्स सारखेच आहेत, बोल्सच आहेत हे, फक्त हे हँगिंग आहे, त्यामुळे ह्याचा आवाजही वेगळा येतो, व्हायब्रेशनही वेगळं येतं. ह्याला व्हाईट साऊंड इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात. हे जे आहेत, हे जे म्युझिकल ज्याचा आवाज येतो, आणि हे पण वेगवेगळ्या चक्रांशी लिंक्ड आहेत. जेव्हा 7 चक्र साऊंड बाथ होतो तेव्हा आम्ही हे वेगवेगळ्या, जेव्हा एक एक चक्र हील होतं आणि त्याच्यावर फोकस करायला लावतो, तेव्हा प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. हे हँगिंग असल्यामुळे आवाज जास्त वेळ राहतो. बरेच इन्स्ट्रुमेंट्स येतात, खूप येतात. हे जे बघतात तुम्ही, हे 5 किंवा 10% असतील त्याच्यातले. सगळ्याच इन्स्ट्रुमेंटची गरज नसते. आम्ही सहसा प्रत्येक चक्रासाठी कुठले नेसेसरी आहेत ते ठेवतो. याला ट्यून पाईप्स म्हणतात. तर हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. जर तुम्हाला अनुभवायचं असेल साऊंड बाथ काय आहे, तर तुम्ही साऊंड बाथ जॉईन करू शकता. प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी मी साऊंड बाथ घेत असते. 1.5 ते 2 तासाचं सेशन असतं रिलॅक्सेशनसाठी. पण तुम्हाला काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल, तो फिजिकल असो, मेंटल असो, मेंटल म्हणजे इमोशनल प्रॉब्लेम असो, तर त्याच्यासाठी तुम्ही 1-to-1 थेरपी घेऊ शकतात. अशीही 1-to-1 थेरपी घेऊ शकतात बॅलन्स वाटण्यासाठी, झोप चांगली येण्यासाठी. एकदा डिस्कस केलं माझ्याशी की मी हे सांगू शकेल की कुठली थेरपी घेतली पाहिजे. थेरपीचे प्रोटोकॉल्स असतात, त्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही ते बोल्स वापरतो आणि ती पूर्ण एक प्रोसेस असते त्याची. मग थेरपी साधारण 45 मिनिटांपासनं अगदी 2.5 तासाची पण थेरपी आहे.
एक सेल्युलर डिटॉक्स आहे, ती 2-2.5 तास चालते. त्यांनी प्रत्येक नावाप्रमाणे पेशींपर्यंत डिटॉक्स होते बॉडी. पण तुम्ही मगाशी ते पाण्याचं काहीतरी दाखवणार म्हटलं, ते आपण बघूयात. हो, आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि ध्वनी पाण्यात जास्त वेगाने प्रवास करते. कंपन, व्हायब्रेशन्स आपण जे म्हणतो, तर आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी सतत स्पंदन करत असते. इथे जे तुम्ही बघत आहात हे सिंगिंग बोल आहे, याला टिबेटन सिंगिंग बोल म्हणतात. हे एक विशिष्ट अलॉय पासून बनलेलं असतं, विशिष्ट धातूंपासून बनलेलं असतं. ह्याच्यात हिलिंग व्हायब्रेशन्स असतात. हे मी थेरपेटिक बोल घेतलं इथे, जे आम्ही थेरपीसाठी वापरतो. ह्याच्यात मी पाणी ठेवलंय. आता आपण बघूया की मी जेव्हा हे बोल रिम करेल तेव्हा त्या पाण्यावर काय परिणाम होतो. कंपन जे आहेत, साऊंड व्हायब्रेशन्स, त्याचा परिणाम होतो पाण्यावर. आपल्या शरीरात 70% पाणी आहे, त्यामुळे आपल्या शरीरात सुद्धा ध्वनी कंपनांचा एवढा प्रभावी परिणाम होतो. कारणूका तयार झाला त्याच्यात. माईक ओन होतं. आणि हे हिलिंग व्हायब्रेशन्स, हे हिलिंग जे ध्वनिकंपन आहेत, उपचारात्मक थेरपेटिक आहेत. हे जेव्हा आपल्या शरीराच्या जवळ येतात तेव्हा आपल्या शरीराची जी कंपनं आहेत, जी आपल्या जीवनशैलीमुळे इम्बॅलन्स झालेली आहेत, ती सुद्धा बॅलन्स होतात. ब्रेन एंटरटेनमेंट मध्ये हे 3 बोल्स वापरतो आम्ही. आणि ब्रेन एंटरटेनमेंट सेशन दिल्यानंतर हे जे 5 वेव्स असतात ते सिंक्रोनाइज होतात ब्रेन मध्ये. म्हणजे एंट्रेनमेंट आहे, ती तुम्ही ट्रेन करतात ब्रेनला, सिंक्रोनाइज करतात ते वेव्स. त्याच्यामुळे असा अनुभव आहे की जे क्लायंट्स आहेत माझे, त्यांचे अँझायटी पिल्स बंद झालेले आहेत. ज्यांना अँटी अँझायटी पिल्स दिल्या जातात, ज्यांना अँझायटीचा इश्यू आहे, खूप विचार येतात, तर अँटी अँझायटी पिल्स त्यांच्या बंद झाल्या आहेत. आणि ज्यांना सारखं नर्व रिलॅक्सेशन किंवा मसल रिलॅक्सेशनसाठी गोळ्या घ्याव्या लागतात, त्या पण बंद झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही सांगत नाही ऍज अ हिलर की गोळ्या बंद करा, पण लोकांनी स्वतः केल्या, कारण त्याचे साईड इफेक्ट जास्त होतात. तसाच माइल्ड इफेक्ट त्यांना साऊंड हिलिंगने येतो, पण परिणाम पूर्ण होतो. म्हणजे त्यांना पिल घेण्याची गरज नाही पडत नर्वस रिलॅक्सेशनसाठी. कोणाला स्पॉन्डिलायटिस असेल किंवा कोणाला फायब्रोमायल्जिया असेल, त्यांना नर्वस म्हणजे सारखं पेन असेल बॉडीमध्ये, तर पेन मॅनेजमेंट याने होतं. अर्थरायटिस असेल, पेन होत असेल, तर पेन मॅनेजमेंट सुद्धा या ब्रेन एंटरटेनमेंटने होतं. जर एक 5 आजार घ्यायचे असतील की त्याच्यासाठी हे साऊंड हिलिंग करू शकतो, तर ते कोणते असते तुमच्या ह्याच्याप्रमाणे? एक तर म्हणजे सगळ्यात पहिले अँझायटीवर सगळ्यात चांगला परिणाम होतो साऊंड हिलिंगचा. साऊंड हिलिंग डायरेक्ट नर्वस सिस्टीमवर काम करतं, मज्जासंस्थेवर काम करतं. तर झोप न येणे, अँझायटी, नंतर पेन असेल बॉडीमध्ये, पेन मॅनेजमेंटसाठी याचा उत्तम परिणाम होतो. पण हे जे प्रोटोकॉल्स आहेत, जसं मी सांगितलं की ते सगळ्याच रोगांवर काम करतात. ऑटोइम्युनवर पण करतात, त्याचे थेरपीज वेगळे आहेत. जॉईंट पेनवर सुद्धा करतात. आणि मग साधारण किती सेशन्स करावे लागतील जर मला लेट्स से की मला काय म्हटलं तुम्ही सुरुवातीला हील करण्यासाठी? करण्यासाठी कंडिशनवर अवलंबून आहे.
क्लायंटला बोलून आम्ही पूर्ण डिस्कस करतो, फॉर्म घेतो, काय त्याची कंडिशन आहे. 3 सेशन मिनिमम पासून मग पुढे 5-10 किती लागतील त्याचा अंदाज येतो. आणि मग ते 3 म्हणजे जे तुमचे सेशन्स असतील ते झाल्यानंतर पुन्हा ह्या गोष्टी रेग्युलरली फॉलो करायची गरज नसते. इट्स लाईक ट्रीटमेंट राईट की इट्स लाईक ट्रीटमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला काही नाही असं नाही कंटिन्यू करायची गरज नसते. असं नाहीये. काहींचं होऊन जातं एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर, तेवढे सेशन घेतल्यानंतर त्याचा टाइम आम्ही सांगतो. ते थेरपी असेल तर 2-2 दिवसांनी, म्हणजे कमीत कमी 2 दिवसाचा गॅप ठेवावा लागतो, कारण 48 तास हे व्हायब्रेशन्स राहतात तुमच्यामध्ये, म्हणजे कुठेही राहतात पण 48 तास खूप ऍक्टिव्ह राहतात. त्यामुळे लगेच दुसरं सेशन नाही देता येत. त्या मग तसा गॅप ठेवून आम्ही सांगतो की किती सेशन्स घ्यायचे. आणि प्रोग्रेस तर इतकी, म्हणजे मी जसं सांगितलं अँझायटी आणि झोपेच्या प्रॉब्लेम्स आणि पेन मॅनेजमेंट मध्ये तर प्रचंड प्रोग्रेस होते. पहिल्या 3 सेशन मध्येच, जेव्हा काय केलं पहिल्या 2 सेशन मध्येच फरक जाणवतो. लगेच दुसऱ्या दिवशी मला कॉल येतो की मला चांगली झोप लागली, किंवा ब्रेन फॉग असतो, विचार खूप येतात त्याच्यासाठी. आणि एक सेशन साधारण किती वेळेचं असतं? एक सेशन कमीत कमी 45 मिनिट्सचं असतं. जसं त्या कुठलं सेशन आहे त्याच्यावर आहे. जसं मी सांगितलं ब्रेन एंटरटेनमेंट जे आहे, झोप येण्यासाठी, अँझायटी जाण्यासाठी, ते 45 मिनिटात होतं. त्याच्यात ते पूर्णच घेतो आम्ही थोडंसं योगासन, मग म्हणजे थोडं त्याचा एक पूर्ण प्रोटोकॉल असतो. अगदी आसन, थोडं ब्रेथवर्क आणि नंतर सेशन होतं, तसं असतं ते. पण साऊंड बाथ घेतल्यानंतरही बरेच तथ्य आहेत जे आम्ही फॉलो करायला लावतो. ते याच्यासाठी की तुमच्यात एनर्जेटिक शिफ्ट झालेला असतो, तो आपल्याला मेंटेन करायचा असतो. म्हणून साऊंड हिलिंग घेतल्यावर, साऊंड बाथ घेतल्यानंतर एक साधारण अर्धा तास सजेस्ट करतो की ड्राईव्ह नका करू, सोशल मीडिया, मोबाईल नका बघू त्या दिवशी तरी निदान. खूप केओटिक जे न्यूज असतात, जे आपलं खूप जास्त निगेटिव्ह न्यूज असतात, स्ट्रेस वाढवणाऱ्या गोष्टी नाही करायच्या. आणि ग्राउंडिंगसाठी लॉनवर चालणं, जमिनीवर चालणं, त्याने एनर्जी आपली जी खूप हाय झालेली असते ती ग्राउंड होते. चप्पल न घालता चालणं, पाणी भरपूर पिणं, ते प्यावं लागतं साऊंड हिलिंग नंतर. आजपर्यंत तुम्ही साधारण किती सेशन्स, किती लोकांना तुम्ही याच्यातून ट्रीटमेंट्स वगैरे दिलेत? किंवा हिलिंगसाठी मी ट्रीटमेंट म्हणजे योगा, साऊंड हिलिंग, तर मी आता योगाचं तर 9 वर्ष झाले करते. योगा थेरपी बऱ्याच लोकांना दिली आहे. साऊंड हिलिंग मी 1 वर्षापासून चालू केलेलं आहे. आणि याचं प्रशिक्षण असतं म्हणजे तुम्ही? हो, याचा पूर्ण कोर्स असतो. पहिला एक प्रायमरी कोर्स असतो 2 दिवसाचा पूर्ण, आणि त्याच्यानंतर एक रेसिडेन्शियल असतो, तो असतो एक साधारण 6 दिवसाचा कोर्स असतो. म्हणजे तुम्ही पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग घेऊन लोकांना पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट, त्यांना जी काही गरज आहे, त्यांना काही म्हणजे फिजिकल किंवा मेंटल जो काही त्यांचा त्रास आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांना ट्रीट. ही थेरपीच आहे, ऑल्टरनेटिव्ह सायन्स आहे पूर्ण, आणि व्हास्ट सायन्स आहे साऊंड हिलिंगचं. म्हणजे मी साऊंड हिलिंग कोर्स करण्याच्या आधी मला एवढं माहिती पण नव्हतं की एवढं व्हास्ट सायन्स असं. जेव्हा मी पहिला कोर्स केला तरी म्हटलं अरे बापरे, की हे अगदीच, आणि ह्याच्यावर बरेच पेपर्स पब्लिश्ड आहे. कारण मला, माझ्यासाठी पण, बाकीच्यांना मला माहित नाही, पण मला ह्याच्याबद्दल आधी कल्पना नव्हती. मला या गोष्टी नवीन आहे, त्यामुळे मला इंटरेस्ट आहे की हे नक्की साऊंड हिलिंग हे खरं बरंच जुनं सायन्स आहे. हे तुम्ही जर बोल्स बघितले, हे बोल्स ना बुद्धिस्ट मंक जे असतात त्यांच्याकडे असतात. पण ही जी जसं योगासारखंच हे जे सायन्स आहे हे गुप्त ठेवलेलं होतं, सिक्रेटली ठेवलेलं होतं. जसं योगा सुद्धा अगदी मोजक्या लोकांना द्यायचे. मी बोलले ना की ते गुरु पहिले बघायचे एलिजिबल आहे का, मग घ्यायचे गुरुकुलात असं. आणि तेव्हा तर फक्त स्मृती, श्रुती म्हणजे ऐकून आणि मेमराईज करूनच होतं, डॉक्युमेंटेड काही नव्हतं. काही जे साऊंड सायंटिस्ट होते ते या मंक्स बरोबर जाऊन राहिले, आणि ते म्हणायचे की हे आमचं बोल आहे, आम्ही ह्याच्यात जेवतो असं सांगायचे. मग ते मोनॅस्ट्रीज मध्ये राहिले त्यांच्या बरोबर, आणि मग त्यांनी ऑब्झर्व केलं हे नुसतं जेवत नाही ह्याच्यात, हे ना दुसरं पण काहीतरी रिच्युअल्स करतात. मग आणि बुद्धिस्ट मंकचं कसं असतं, ते सहसा त्याच, म्हणजे त्यांचं असं असतं बुद्धा बोल त्याच्यातच जेवायचं, तेच हिलिंगला वापरायचं, तेच होते. तर मग त्यांना ते कळलं आणि मग ते स्टडी करायला लागले. आणि मग हे साऊंड सायंटिस्टनी हे सायन्स पूर्ण स्टडी केलं, डेव्हलप केलं, मग लोकांपर्यंत पोहोचलं. आणि आता त्याची खूपच गरज आहे, आताचे धकाधकीचं जीवन आहे, आणि म्हणून मी साऊंड हिलिंग मध्ये आले. कारण योगा तर आहेच, आपलं योग महत्वाचाच आहे, पण अशी बरीच लोक आहेत जिथे मी चॅलेंज फेस करत होते की जे योगासनं नाही करू शकत कंडिशनवर,
किंवा जरी करू शकत असले तर रोज नाही करू शकत, रोज त्यांच्या बॉडीची एवढी कंडिशन नसते. आणि जसं मी म्हटलं की बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत. हे जे साऊंड हिलिंग आहे हे फक्त रिसिव्हिंगचं काम तुम्हाला करायचंय. फक्त तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे, रिलॅक्स व्हायचंय आणि काहीच करायचं नाहीये. ओके. म्हणजे लोक म्हणतात मला काय करायचंय, सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की तुम्हाला काय करायचं नाही, नुसतं पडून करायचंय. ते मोठं चॅलेंज आहे. आम्ही हे बाकी सगळं आम्ही करणार, तुमचं ऑरा स्ट्रेंथनिंग, ऑरा क्लिन्झिंग, हिलिंग सगळं आम्ही करणार. तुम्ही फक्त रिसीव्ह करा, पण बी रेडी टू रिसीव्ह. तर हे ऑनलाईन करणं म्हणजे केलं जातं का हे इन पर्सन केलेलं चांगलं किंवा इन पर्सनच केलं जातं हे जे आहे साऊंड हिलिंग? साऊंड हिलिंग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही केलं जातं. ऑफलाईन केलं तर जास्त इफेक्टिव्ह आहे कारण व्हायब्रेशन्स पण तुम्हाला मिळतात. ओके. पण ऑनलाईन पण इफेक्टिव्ह आहे. ऑनलाईन पण माझे क्लायंट्स आहेत इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडिया पण जे आहेत, त्यांना खूप चांगला परिणाम झालाय साऊंड हिलिंगचा. तुमचे सेशन्स कसे असतात किंवा त्याची कुठे माहिती मिळू शकते तर त्याबद्दल? साऊंड बाथ मी घेते. जर कोणाला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये करायचं असेल किंवा एखाद्या ग्रुपमध्ये जरी साऊंड बाथ घ्यायचं असेल, जसं मी सांगितलं 1.5 ते 2 तासाचं सेशन असतं ग्रुपसाठी, तर आपण तिथे अरेंज करू शकतो. कॉर्पोरेट्समध्ये, अपार्टमेंट्समध्ये, कॉलेजेस, स्कूल्स जिथे ग्रुप असतील तिथे. आणि जर कोणाला 1-to-1 थेरपी घ्यायची असेल तर 1-to-1 साठी पण ते माझ्याशी बोलू शकतात. पाठीमागचा पण एपिसोड खूप माहितीचा होता, हा पण खूप छान आहे. आणि तुम्हाला जर कोणाला ह्याच्याबद्दल काही माहिती करून घ्यायची असेल तर मी प्रीती मॅडमचे डिटेल्स, फोन नंबर, त्यांचा इन्स्टा ID वगैरे स्क्रीनवरती देत आहे. तर तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क करा आणि अजून त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घ्या आणि ह्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. मला वाटतं दोन्ही एपिसोड मेंटल स्ट्रेस कमी करण्यासाठी जी आत्ताची गरज आहे त्याच्यावरती होते आणि ते सर्वांनाच लाभदायक होणार आहे ह्याची मला खात्री आहे. तर तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि सर्वजण आनंदात राहा, हेल्दी राहा आणि नक्कीच हा एपिसोड पहा आणि बाकीच्यांना पण शेअर करा सो त्यांनाही याच्याबद्दल माहिती मिळेल. आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे आभार, तुमचे आणि तुमच्या चॅनलचे धन्यवाद.